मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर बसने प्रवास करत असाल, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून आता NCMC प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। या प्रणाली अंतर्गत प्रत्येक जे काही प्रवासी आहेत यांचं या ठिकाणी नोंदणी करून, या प्रणाली अंतर्गत नोंदणी करून त्यांना एक कार्ड देण्यात येत आहे, डेबिट कार्ड स्वरूपासारखं। आणि या कार्डच्या माध्यमातून त्यांना पुढे जे काही राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून जे काही सेवा देण्यात येतात, या सेवेला त्यांना लाभ घेता येणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नेमकं NCMC प्रणाली नेमकं काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। आणि यासाठी जी काही नोंदणी आहे ते प्रत्येक आगारामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता प्रत्येक आगारामध्ये फार मोठ्या प्रमाणात जी आहे ती मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। त्याच अनुषंगाने जे काही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जे काही समन्वयक अधिकारी आहेत, सहाय्यक समन्वयक अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून काही या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे, विनंती करण्यात आलेली आहे। ते सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। तिला आपण NCMC प्रणाली नेमकं काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन महामंडळाच्या पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून NCMC प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे जी सेवा आपल्याला आधी या ठिकाणी मिळत होत्या त्या सेवा आता तुम्हाला त्या कार्डच्या माध्यमातून म्हणजे डिजिटल स्वरूपामध्ये मिळणार आहे। अशा पद्धतीची ही प्रणाली आहे। आता या अंतर्गत जी काही प्रवासी आहेत, यामध्ये मग विद्यार्थी असेल किंवा मग ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांची सर्वांची नोंदणी करून त्यांना जे त्यांच्या डॉक्युमेंट्स घेऊन त्यांची नोंदणी करून त्यांना या ठिकाणी एक कार्ड जे आहे ते देण्यात येत आहे। सध्या फक्त यासाठी नोंदणी सुरू आहे। कार्ड वाटप त्यांना एक रेफरन्स नंबर मिळत आहे। हे रेफरन्स नंबर त्यांना सांभाळून ठेवायचा आहे आणि एक पावती सुद्धा मिळत आहे। या पावतीच्या आधारावरती, रेफरन्स नंबरच्या आधारावरती त्यांना 30 दिवसाच्या नंतर जे काही कार्ड वाटप आहे ते होणार आहे। यामध्ये पहिल्यांदा जे आहे ते प्राथमिक याच्यावरती सुरुवातीला यामध्ये नोंदणी NCMC कार्डसाठी नोंदणी करताना सुरुवातीला महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे। त्यानंतर जी काही सिक्वेन्स आहे त्याचा तुम्ही ते पाहू शकता। सिक्वेन्सनुसार यामध्ये नोंदणी आहे, मग ते दिव्यांग असतील, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील, अशा पद्धतीने त्यांना नोंदणी करण्यासाठी यांची जी काही नोंदणी आहे ते होणार आहे। तर सध्या नोंदणी जी आहे ते आगारावरती सुरू आहे, प्रत्येक आगारावरती नोंदणी सुरू आहे। तसेच काही एजंटची नेमणूक सुद्धा यासाठी करण्यात आलेली आहे। एजंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्ही करू शकता। परंतु आता NCMC साठी फार मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू झाल्यामुळे यासाठी आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। प्रत्येक आगारावरती, संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक आगारावरती फार मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन काही अप्रिय घटना सुद्धा होऊ शकतात। त्यात संपूर्ण राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात NCMC कार्डसाठी नोंदणी सुरू आहे। तर आगारामध्ये सुद्धा नोंदणी सुरू आहे, एजंटच्या माध्यमातून सुद्धा सुरू आहे संपूर्ण राज्यामध्ये। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। याच गर्दीच्या अनुषंगाने काही अप्रिय घटना घडू नये, संपूर्ण महाराष्ट्रात आगारामध्ये याची नोंदणी सुरू आहे मोठ्या प्रमाणावरती। आणि एजंटची नोंदणी सुद्धा, काही एजंट सुद्धा नेमणूक यासाठी करण्यात आलेली आहे। तर एजंटच्या माध्यमातून सुद्धा यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता किंवा तुम्ही आगारावरती जाऊन सुद्धा नोंदणी करू शकता। यासाठी अजूनही कुठलीही शेवटची दिनांक आलेली नाही आहे की या तारखेपर्यंत नोंदणी करावी लागेल, असं काही याच्यामध्ये जे काही लास्ट डेट आहे किंवा शेवटची दिनांक आहे अशा पद्धतीचं कुठलंही काही आलेलं नाही आहे। तरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आगारावरती गर्दी करण्यात येत आहे आणि या गर्दीच्या अनुषंगाने काही अप्रिय घटना सुद्धा यामध्ये घडू शकतात। त्याच अनुषंगाने जे राज्य परिवहन महामंडळाचे या ठिकाणी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी आहेत देसाई, यांच्या माध्यमातून काही सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे। तर नेमकं काय म्हणणं आहेत रोहन देसाई यांचं, जे की सहाय्यक जनसंपर्क अधिकारी आहेत राज्य परिवहन महामंडळ यांचे, ते सुद्धा आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया। NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झालेली आहे। तथापि ST प्रवासात या स्मार्ट कार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही। कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी। तर यांना म्हणणं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर थोडक्यात यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही सर्वांसाठी हे कार्ड सक्ती करण्यात आलेलं नाही आहे। बऱ्याच जणांना गैरसमज झालेला आहे की हे कार्ड जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला यामध्ये बसचा जे काही प्रवास आहे ते करता येणार नाही। त्याचमुळे असा गैरसमज पसरल्यामुळे सर्वत्र जे काही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती आगारामध्ये होत आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, जे की जनसंपर्क अधिकारी आहेत सहाय्यक, त्यांनी देसाई सर, त्यांच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही यासाठी तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला थोडंसं तुम्ही वाट पहा, गर्दी कमी होऊ द्या, त्यानंतर सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता। याच्यामध्ये थोडीफार यामध्ये आता सध्या नवीनच सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे काही टेक्निकल इश्यू सुद्धा असतात। तर एकदा थोडंफार 8 दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही नॉर्मल झालं की तरीसुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता। म्हणजे असं काही नाही आहे याच्यामध्ये की 2-3 दिवसात हे केलं पाहिजे, असं काही नाही आहे। याच्यामध्ये प्रत्येकाला नोंदणीसाठी वेळ दिलेला आहे पुरेशा प्रमाणात आणि त्यानंतर तुम्ही तिची नोंदणी करून जे काही या
जे काही कार्ड आहे या कार्डचा तुम्ही जे काही सेवांचा लाभ आहे ते घेऊ शकता. अशा पद्धतीची मित्रांनो NCMC कार्ड जे आहे प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट होती. जे कोणी आपले ओळखीचे मित्र परिवार असतील त्यांच्याबद्दल माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन माहिती व नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.